दादा, सर्व या ठिकाणी उपस्थित आपले ज्येष्ठ नेते मंडळी, छावा या चित्रपटातील कलावंत, छावा तयार करणारी सगळी टीम आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, ज्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल म्हटलं गेलं त्यापैकी अनेकांनी बघितलं असेल की एक डायलॉग याच्यामध्ये आहे ज्यात ते त्या फिरंगी वकालतीच्या वकिलाला म्हणतायत की रायगड इज टेकिंग गुड केअर ऑफ यू. आय होप रायगड इज टेकिंग गुड केअर ऑफ यू. कारण छत्रपती संभाजी महाराजांना इंग्रजी पण याचं 11 भाषा त्यांना ज्ञात होत्या. ते संस्कृतचे देखील पंडित होते, ते कवी होते, ते लेखक होते. त्यामुळे अशा प्रकारचे छत्रपती संभाजी महाराज की ज्यांच्या संपूर्ण चरित्रावर एक प्रकारे इतिहासकारांनी खूप अन्याय केला आणि देशामध्ये, महाराष्ट्रात तर माहिती आहे, पण देशामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व जायला पाहिजे होतं ते दुर्दैवानं गेलं नव्हतं. पण अर्थातच आपण सर्वांनी छावा हे पुस्तक वाचलं होतं, पण ते देशात कदाचित लोकांनी वाचलेलं नव्हतं. या सिनेमामुळे संपूर्ण देशामध्ये छत्रपती संभाजी महाराज काय होते हे पोहोचवण्याचं काम या छावाच्या टीमने केलेलं आहे. आणि म्हणून या संपूर्ण टीमचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि सगळ्यात महत्वाचं, आतापर्यंत आपण जेवढा सिनेमा बघितलेला आहे कुठेही इतिहासाविषयी प्रार्थना न करता या ठिकाणी ऐतिहासिक जी काही तत्व आहे ती कायम ठेवून आणि त्याला एक प्रकारे सिनेमात परिवर्तित करण्याचं काम या संपूर्ण टीमने केलेलं आहे. त्यामुळे प्रोड्युसर असतील, डायरेक्टर असतील, डिस्ट्रीब्युटर असतील आणि अर्थातच सगळे कलावंत आणि जे काही बॅकस्टेजला काम करत होते किंवा ज्यांनी पोस्ट प्रोडक्शन केलं, अशी जेवढी टीम आहे महत्वाचं आहे. आणि मी तर या ठिकाणी छावाच्या संपूर्ण टीमला धन्यवाद देईन, त्यांचे आभार मानेन की आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा पुन्हा एकदा आमच्या समोर जीवित करण्याचं काम हे या टीमने केलंय. आणि मी अदितीताईंचे मनापासून आभार मानतो की त्यांनी हा शो ठेवला आणि आम्हाला सगळ्यांना हा सिनेमा पाहण्याची संधी दिली. त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय.